नमस्कार, मी पूर्णा. आज आपण आलो आहोत 350 वर्ष जुन्या विहिरीला भेट देण्यासाठी. ही विहीर घुमटाची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे. ही वास्तू अंदाजे 1640 ते 1650च्या दरम्यानची असल्याचे मानले जाते. विहिरीच्या भोवती दगडी घुमटाची रचना आहे, जी तात्कालीन अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण. विहिरीमध्ये एक शिलालेख लिहिला गेला आहे. तो असा आहे की श्री डोळस हा कुलस्वामी देव असलेले तळेगाव येथील बज पाटील यांना 2 मुलगे होते, येसाजी किंवा यशवंत पाटील व सोमाजी. थोरल्या मुलाच्या पोटी जन्मला खंडेराव, ज्याचे नाव सेनापती म्हणून रूढ झाले. जय प्राप्त केल्यामुळे त्यांचे मोठे वैभव आहे. धाकट्या मुलाच्या पोटी 2 मुलगे जन्माला आले, कृष्णाजी व बाबूराव. त्यांपैकी बाबूराव यांची पत्नी सगुणाबाई यांनी घुमट व विहीर या वास्तुशालिवाहन शतकाच्या 1645व्या वर्षी शोभननाम संवत्सरातील फाल्गुन वैद्य सप्तमी या दिवशी शुक्रवारी बांधून पूर्ण केल्या. या विहिरीच्या पायऱ्या उतरून खाली गेलं की ही छोटी बाल्कनी आहे आणि या ठिकाणी छोटेखाने हे शिवमंदिर आहे. किती छान आहे ना. जमिनीच्या खाली विहिरीमध्ये असलेले शिवालय, विचारांच्या पलीकडे असलेले हे ठिकाण आहे. मन प्रसन्न करून टाकणारी ही अखंड कातळातील नंदी महाराजांची मूर्ती आणि ही शिवपिंड. मनोभावे आशीर्वाद घेऊन बाहेर आले. या विहिरीची रचना किती सुंदर आहे बघा ना. इकडे वरच्या बाजूला मोठेने पाणी देण्याची सोय असावी अशा खुणा आहेत. या विहिरीच्या पाण्याचा उपयोग पूर्वीच्या काळी पिण्यासाठी आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतीसाठी केला जात असल्याचे इथले लोक सांगतात. विहिरीच्या बाजूला छान परिसर आहे. छोट्या जागेमध्ये असलेले हे ठिकाण हिरवाईने संपूर्ण आहे. एकाच ठिकाणी 2 ऐतिहासिक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही या ठिकाणी आला आहेत का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.